तर मराठा कुणबी जीआरला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिलाय। त्यानंतर नेमक्या काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत जाणून घेऊया त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। मराठा कुणबी जीआरला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार। 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार। राज्य सरकारला मोठा दिलासा। वेगवेगळ्या ओबीसी संघटनांच्या याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळल्या। न्यायदेवतेचे आभार मानतो। कोर्टाच्या निर्णयावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। जीआर पक्का, मराठ्यांनी हे लक्षात घ्यावं। जे ओबीसी नेते जीआरच्या विरोधात गेले त्यांचं राजकीय करिअर आता संपवायचं, जरांगेंचा इशारा। न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहे। शेवटचा आधार कोण आहे तर न्यायदेवता आहे। न्यायदेवता आधार म्हणून उभा राहते आणि ते राहिले। जे विरोधात गेलेत ना, आता मात्र दयामाया करायची नाही। आता राजकीय करिअर त्यांचं ओबीसी नेत्याचं उद्ध्वस्त करायचं। आता मी दिल्लीला जाणार। ओबीसींना मिळालेल्या 1994च्या आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार। जीआर विरोधात कोर्टात जाण्याच्या इशाऱ्यानंतर मनोज जरांगेंचा निर्धार। दिल्लीच्या सगळ्या तज्ञांशी, वकिलांशी, मोठमोठ्याल्या त्यांच्याशी चर्चा करायची। 94चा जीआर 50%च्या वर गेल्या 2% आरक्षण चॅलेंज करायचं। तुम्ही आमचं वाटोळ करायला निघाला म्हणलं, मी बी सोडित नाही तुम्हाला। हो द्या, काय व्हायचं। 1994च्या जीआरला चॅलेंज करण्याचं जरांगेंचं वक्तव्य बालिशपणाचं। जरांगेंनी केलेल्या वक्तव्यावर प्रकाश शेंडगे यांची टीका। ओबीसींना मिळालेलं आरक्षण 42 वर्षांच्या परिश्रमातून मिळालं हे जरांगेंना माहीत नसल्याचंही वक्तव्य। आमची घरं उद्ध्वस्त केली तर आम्हीही मागे लागणार। भुजबळांमुळे ओबीसींचं वाटोळं होणार, जरांगेंचा हल्लाबोल। मराठा आपला दुश्मन नाही आणि हा काही मराठ्यांचा नेता नाही, मनोज जरांगेंचं नाव न घेता छगन भुजबळांची टीका। तर 17 तारखेला बीडमध्ये ओबीसींची महाएल्गार रॅली काढण्याचाही भुजबळांचा निर्णय। आपला फक्त एकच फोकस ठेवायचा, मराठा आपला दुश्मन नाही आणि हा काही मराठ्यांचा नेता नाही। कोणाचा नेता मी सांगितलं तुम्हाला। आपला उद्देश फक्त जो जीआर आहे त्याच्यावर आपला फोकस। ओबीसी संघटनांनी कोर्टात 3 याचिका केल्या। आमची याचिका निकाली काढण्याऐवजी स्थगिती देण्यात आली। आता आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार, विजय वडेट्टीवार यांची माहिती। आज कोर्टात उभं असताना ते एफिडेव्हिटच देऊ शकले नाही। का डिले करतायत? म्हणजे निवडणुका काढायचे आणि ओबीसी नाही बनवायचा आणि मराठा नाही बनवायचा। आमची याचिका निकाली नाही काढली, त्याला अंतरिम स्थगिती देण्यासाठी त्यांनी नकार दिला। आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करायचा निर्णय घेतला आहे। आम्ही कोणत्याही ओबीसी नेत्याला संपू देणार नाही, बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। काहीही वक्तव्य करून लक्ष केंद्रित करण्याचा जरांगेंचा स्वभाव, तायवाडेंची टीका। मागच्या 2-3 दिवसापासून ते जे म्हणतात आहेत की आमच्या आरक्षणावरती काही गदा आली तर आम्ही ओबीसीचा 1994चा शासन निर्णय हा सुद्धा चॅलेंज करू आणि ओबीसीचं आरक्षण संपवू। हे जे त्यांचं वाक्य आहे हे बालिशपणाचं वाक्य। न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत। पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की न्यायालयात जाण्याची भाषा करतायत, यावर चर्चाच होऊ शकत नाही। मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील यांची प्रतिक्रिया।